आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणारे रोजगार निर्माण करणं आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून केले जाते। चांभार, कुंभार, धनगर, विणकर, न्हावी, जडीबुटी, सोनार अशा व्यावसायिकांचे भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरव्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने जालन्यातील मस्तगड परिसरात 2 दिवसीय प्रदर्शनाला कालपासून सुरुवात झाली। प्रदर्शनासाठी मदतीला लघु उद्योग भारती, दलित भारतीय वाणिज्य तथा उद्योग चेंबर, भीम उद्योग अभियान, अखिल भारतीय व्यापारी महासंघ अशा 5 संस्था मदतीला धावून आल्या। तरी देखील 50 स्टॉलचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही आणि जे 30-40 स्टॉल धारक आहेत त्यामध्ये 6-7 स्टॉल धारक हे बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत। त्यातच ही नामुष्की कमी की काय म्हणून एका स्टॉल धारक महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना न घाबरता खरं खरं सांगून टाकलं। स्वच्छ भारत पे ही आहे ना। लाभ भेटला आपल्याला स्कीमचा? नाही 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 भेटलाय ना किट मिळाली किट मिळाली हमारा आपका इनका फाइनेंसिंग का बचा है हाँ, वो मिला वाला। कर रहे हैं इसमें जिसको नहीं मिला हुआ हम लोग स्पेशल लेटर आईडी के साथ ये आपने बनाया? मेड इन जालना। तो इसके ब्रांड बना सकते हैं यहाँ पे ना, इनके एक आप ब्रांड अपने ट्रेडमार्क का एक स्पेशल आज रखा हुआ है सभी का एक ब्रांड बना के ना उसमें सारे प्रोडक्ट्स लॉन्च करते हैं। सभी बहुत बढ़िया फिनिशिंग वगैरह जो है ना थोड़ी सी इम्प्रूवमेंट करू शकतो। अच्छा बना, अच्छा देखील उघडी झाली। केंद्र व राज्य शासनाचा उपक्रम, 5 संस्था मदतीला आणि केवळ 30 ते 40 स्टॉल। त्यामुळे अशा पद्धतीचे केवळ शासनाला भुर्दंड बसवणारे आणि केवळ शासनाच्या आदेशाची फक्त फॉर्मॅलिटी म्हणजेच शिष्टाचार पूर्ण करणे एवढेच या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे दिसून आले आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।